पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील उद्धड गावातील दलित मातंग समाजातील मुलगा ओमकार दीपक सोनावणे वय वर्ष 21 राहणार उद्धड गेल्या वर्षी 2025मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यापासून रात्री 11च्या सुमारास तो बेपत्ता झाला आहे। ओमकार दीपक सोनावणे या मुलाची आई झुंबर दीपक सोनावणे राहणार गाव उद्धड यांनी मुलगा मिसिंग झाल्याची तक्रार वालचंदनगर पोलीस स्टेशन इथं केली असता तिथल्या पोलिसांनी झुंबर दीपक सोनावणे यांची तक्रार नोंदवून घेतली नाही आणि तेथील पोलिसांकडून अमानुषपणाची वागणूक दिली गेली। त्यामुळे सदर त्यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी बारामती तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब बारामती जिल्हा पुणे इथं अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्याबाबत तक्रार अर्ज केला असून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यानं पोलीस प्रशासनाकडून बेदखलपणा केला जात असल्याचं दिसून आलं आहे। तसंच वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून दिनांक 19 मार्च 2026 रोजी तानाजी पोपट सोनावणे यांना अमानुषपणे बेदमारहाण वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून करण्यात आली। तसंच अमानुषपणाची वागणूक देऊन मुलगा ओमकार दीपक सोनावणे दलित मातक समाजातील उद्धड गावातील सोनावणे कुटुंबाला दिली जात आहे। त्यामुळं आई झुंबर दीपक सोनावणे हा त्यांचा मुलगा ओमकार दीपक सोनावणे जोपर्यंत सापडत नाही, त्याचा शोध लागत नाही आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला ते बसणार आहेत असं त्यांचं मत आहे। तसंच उद्धड गावातील गावगुंड संतोष काळे यांच्याकडनं सोनावणे कुटुंबाला वारंवार हाणामार शिवीगाळ तसंच रात्री अपरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास सोनावणे यांच्या घरावर दगड टाकणं असा त्रास गावगुंड संतोष काळे यांच्याकडनं होत असून सदर आरोपी उद्धड गावातील संतोष काळे हाच आहे असं बेपत्ता असलेला मुलगा ओमकार दीपक सोनावणे याची आई झुंबर दीपक सोनावणे यांचं मत आहे। जोपर्यंत उद्धड गावातील गावगुंड संतोष काळे याला अटक करत नाही आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असून सदर शासन आणि प्रशासनाकडे न्याय मिळावा अशी मागणी उद्धड गावातील दलित मातंग समाजातील सोनावणे कुटुंबाची आणि ओमकार दीपक सोनावणे या मुलाची आई झुंबर दीपक सोनावणे यांची मागणी केली जाते। तसंच उद्धड गावातील लोकांचाही ओमकार दीपक सोनावणे या मुलाला आणि सोनावणे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शासन आणि प्रशासनाकडे त्यांनी केली आहे। प्रतिनिधी अनिल साळवे, न्यूज टुडे 24, माळशिरस, सोलापूर। जिल्हा पुणे इंदापूर तालुक्यातील उद्धट म्हणून गाव आहे। या ठिकाणी ओंकार दीपक सोनवणे वय वर्ष 21 हा मुलगा 2025मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये मिसिंग झालेला आहे, बेपत्ता झालेला आहे। या ठिकाणी गावाच्याच कडेला एक मशानभूमी आहे। मशानभूमीच्या शेजारी चुकटून एक नदी पण आहे, नीरा नदी म्हणून आहे। तर त्या नदीला पण त्यावेळेस 2025मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भरपूर पाणी होतं त्या नदीला आणि हा मुलगा रात्रीच्या 11 वाजता या ठिकाणाहून बेपत्ता झालेला आहे। तर त्याच्या आई जे आहेत झुंबर दीपक सोनवणे या त्या मुलाच्या आईचं मत आहे की माझ्या मुलाचा घातपात झालेला आहे, माझ्या मुलाला इथून उचलून नेऊन त्याचा घातपात केलेला आहे। तरी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नक्की काय हा विषय आहे, काय विषय आहे। मग पोलीस स्टेशनला गेलं का नाही, मला दमदाटी देते की तुला माहिती आहे मुलगा कुठं आहे। मी जरी सांगितलं का नाही की मला माहिती नाही तरी विचारते ती, केस माझी घेत नाही ती, काय बोलूच देत नाही ती, विचारते ती फक्त की तुला माहिती आहे मुलगा कुठं आहे ती आणि तू जाते येते ती। एवढं बी मी त्यांना सांगते की मला माहिती नाही, काहीच माहिती नाही, त्याचा फोन येत नाही काय नाही असं म्हणून सांगितलं तरी ऐकत नाही आणि केस बी दाखल करत नाही। तर जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले असता तिथं पोलीस स्टेशन तुमची दखल घेत नाही असं म्हणायचं का? हा, दखलच घेत नाही ती, बोलूच देत नाही ती काय तर। मग संतोष काळ तिकडून संध्याकाळचा येतो, दमदाटी देतो, परत घराने दगड टाकतो, तुला माहिती आहे पोरगा हाणीन मारेन कापून टाकीन असं म्हणून दमदाटी। जर या मुलाच्या ज्या आहेत झुंबर दीपक सोनवणे यांचं मत आहे आम्ही जंक्शन पोलीस स्टेशनला गेलो असता त्या ठिकाणचे जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आमची दखल घेत नाही। सदर यांचं मत आहे की आम्ही सदर उपेक्षित दलित मातंग समाजाचं असल्या कारणाने आमची दखल घेतली जात नाही। तरी शासनाने प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे। आमचा मुलगा जे बेपत्ता झालेला आहे तो शोधून दिला पाहिजे, त्याचा तपास नाही काहीच की बाबा तो कुठं आहे, काय करतोय, की नक्की तो जीवित आहे का नाही असं त्यांचं मत आहे। तर तुमचा कोणावरती संशय वगैरे काही इथं गावात तुमच्या उद्धड गावामध्ये? संशय म्हणजे संतोष काळे
ती येऊन रात्री इंदारचा दगड टाकतो, जातीवादी येऊन शिव्या देतो, असा म्हणजे दमदाटीच सारखा देतो. असा अडचणीत निम्या रातचं म्हणजे असं 12-1च्या दरम्यान येतो आणि असं दगड फेक करतो. तुमच्या मुलाचं काही वाद वगैरे होतं का? जो कोण आहे ते संतोष काळे वगैरे त्यांचे येत जात होतं त्याच्याकडं, तिथं यायची बसायची, कामा धंद्याने असं हे करायचं, त्याला सगळं माहिती होतं. तरी आता इथून पुढची तुमची काय म्हणजे मागणी असेल? शासन किंवा प्रशासनाकडे काय मागणी असेल? माझा मुलगा ह्यांनी शोधून द्यावा, नाही शोधून दिला तर मी उपोषण तर करणार, पण आत्महत्या सुद्धा करणार. तर सदर जो ओंकार दीपक सोनवणे म्हणून मुलगा आहे, वय 21 वर्ष, त्याच्या या ठिकाणी ज्या झुंबर दीपक सोनवणे आहेत, त्यांचं मत आहे की माझा मुलगा शासन प्रशासनाने शोधून दिला पाहिजे. नसेल आमची दखल घेतली जात नाही पोलीस स्टेशनला, आम्ही सदर बेमुदत आमरण उपोषण असं बसणार आहे, असं त्यांचं मत आहे. तरी शासन प्रशासनाने दखल घेऊन त्यांना न्याय मिळावा अशी ते मागणी करत आहेत. मी पत्रकार अनिल साळवे, न्यूज टुडे 24.